भटकंती मराठी हृदयस्पर्शी प्रेमकथा भाग 12. मागील भागात तुम्ही तर दिल्लीला गेला होता ना? संजनाने विचारलं. सांगतो, सगळं सांगतो. सुप्रिया कुठे आहे? सुप्री मागेच होती. तिला बोलायचे होते तरी मन तयार नव्हतं. अमोलने विचारलं तसं ती पुढे आली. सॉरी सुप्रिया, मी काही वाईट बोललो असेन तर सॉरी. बट तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर मी ॲक्सेप्ट केलं असतं ना. असो, आकाशला शोधत आहात ना? त्यासाठीच आलो आहे मी. तुझा आकाश आहे, भेटला मला. यावर सुप्री परत अवाक झाली. काय? कुठे? पण तुम्हाला कसं माहीत तोच आकाश आहे तो? पलीकडल्या तीरावर आहे तो. संजनाने फोटो दाखवला होता मला. आणि जसा तो तुमचा मित्र आहे तसा माझा गुरु आहे तो. त्याला बघूनच मी फोटो काढायला शिकलो. मी इथून गेलो ना पलीकडे, तेव्हा मला एक ग्रुप भेटला तिथे. आठवते का ते वादळ, त्या ब्रिजवर आपल्याला एक ग्रुप भेटला होता. त्यात आकाशसुद्धा होता. मग अमोलने सगळी कहाणी सांगितली. तेव्हा कुठे पटलं तिला. तुम्ही पाहिलं का त्याला? सुप्री भावूक झालेली. नाही, तो नव्हता त्यांच्यासोबत तेव्हा. पण काल संध्याकाळी बोलणं झालं ना तेव्हा होता तो. थांब, आत्ताच कॉल लावतो त्यांना. अमोलने लगेचच कॉल केला सईला. हॅलो हॅलो, अमोल बोलतोय. आकाश भेटला ना तुम्हाला? मला सुप्री वगैरे भेटले आहेत. व्हेरी गुड अमोल, भेटू लवकरच. बरं, आकाश बोलला की मागे वळून येता येणार नाही. शिवाय नदीला पूर येण्याची शक्यता आहे. तर नदी किनारीसुद्धा येऊ नका, पुढे चालत राहा, असं सांगितलं आहे त्याने. सुप्रीने अमोलच्या हातातून फोन घेतला. आकाश आहे का तिथे? पलीकडून मुलीचा आवाज आला. सईला कळलं ही सुप्रीच असणार. सुप्री ना तू? आकाशची सुप्री. हो, मीच ती. आहे का आकाश तिथे? नाही, आता तरी नाही. आता तरी नाही आहे आकाश इथे. जरासा जाऊन येतो म्हणत गेला कुठेतरी. पण तू काळजी करू नकोस, आहे आमच्याजवळ तो. नाही सोडणार कुठे त्याला. तुला माझं नाव कसं माहीत? आकाशने सांगितलं. तूच आहेस त्याच्या लक्षात. बाकी काही आठवत नाही, सईने सांगितले. म्हणजे बाकी काही आठवत नाही म्हणजे? सुप्रीने विचारलं. काय झालेलं माहीत नाही मला. आकाश भटक्या म्हणून फिरत असतो गावातून. त्याला जुनं काहीच आठवत नाही. त्यामुळे तो असा फिरत असतो सगळीकडे. आम्हाला भेटला तेव्हासुद्धा त्याला तुझाच चेहरा आठवत होता. आता आणखी थोडं आठवते त्याला. तुझं नाव, तुम्ही फिरायचा ते. बघ ना गंमत, एकटी तूच आठवते त्याला. त्याचे आई वडील, फॅमिली आहे का नाही ते माहीत नाही. पण तुझ्यावरच जास्त प्रेम आहे असं वाटते, बरोबर ना? सई बोलतानाही इमोशनल झालेली. सुप्रीच्या डोळ्यात पाणी आलं. मी तुम्हाला फोन करत राहीन. जास्त बोलून चालणार नाही. मोबाईलची बॅटरी चार्ज करायला प्रत्येक वेळेला मिळेल असं नाही ना. तर भेटू लवकरच. सईने कॉल कट केला. वा, सगळ्यांनाच आनंद झाला. फायनली आकाशची भेट होणार. सगळेच आनंदात. आकाशने सांगितल्याप्रमाणे पुढे चालायचे ठरले. एक वेगळी ऊर्जा निर्माण झालेली या सर्व गोष्टीमुळे. आकाश कुठे गेलेला त्यालाच माहीत. परतून आला. एक लाकडी पूल आहे. नक्की कुठे आहे ते माहीत नाही, पण तिथूनच पलीकडे जाता येईल. चला मग निघूया का? आकाश आला तसा निघायचे बोलत होता.
आकाश, थांब जरा. आत्ताच बोलणं झालं सुप्रीसोबत. विचारत होती तुला, सईने सांगितलं. आकाश त्यावर काही रिॲक्ट होणार तर अचानक काही ध्यानात आलं त्याच्या. वर आभाळात बघू लागला. मला वाटते वादळ पुन्हा येणार आहे. सारेच वर बघू लागले. काळोखी दाटत होती. वारा जरी हळू वाहत असला तरी आकाशचं भाकीत होतं ना ते. खरंच होणार. चला, आपल्याला घाई करावी लागेल. आता निघाले पुढे. पावसाने रिमझिम सुरुवात केलेली तरी यांनी चालणे थांबवले नाही. थोड्या वेळाने वाराही पावसाच्या साथीने हजर झाला. दुपार उलटून गेलेली. आता पुढचे काही दिसत नव्हते. एवढा पाऊस सुरू झालेला, मग थांबायला लागलं. तसाच पाऊस संध्याकाळपर्यंत होता. आजची रात्र इथेच काढू, उद्या सकाळी पुढचा प्रवास करू. आकाशचे बोलणे ऐकले साऱ्यांनी. थांबू, पण एक काम करशील का? सई मध्येच बोलली. तुम इतने दिनों बाद अपने फ्रेंड से मिल रहे हो, तो जरा हेअर कट शेविंग कर लो. एक जण लगेच बोलला. आकाशला काही कळलं नाही. सुप्री आणि तुझे मित्र तुला तुझ्या नॉर्मल लुकमध्ये ओळखतात. हा अवतार आम्हाला आणि या गावातल्या लोकांना माहीत आहे. तसंही आता कुठे जात नाही ना आपण. ते तेवढं काम उरकून घे. उद्या सुप्री भेटलीच तर तुलाच घाबरायची ती. सईच्या या वाक्यावर आकाशलाही हसायला आलं. बरोबर होतं तिचं. आकाश गेला केस कापायला. गावात तर असतात न्हावी. भटक्याला ओळखायचे सर्वच. कोणीही त्याला मदत केली असती. रात्र झाली तेव्हा पावसाने विश्रांती घेतली. सगळेच आरामात होते. आज उद्या सकाळी भेट होईल आकाशची, याच विचारात सर्व. अमोल शेकोटी पेटवत होता. सुप्री आली त्याच्याजवळ. अमोल सर, बोलू का जरा? अमोल उभा राहिला. बोल ना. सॉरी. अरे आता का सॉरी? मी वाईट वागले तुमच्याबरोबर. पण खरंच माझं खूप प्रेम आहे आकाशवर. अरे अजून तू तेच घेऊन बसली आहेस का? मी विसरलो ते. मलाही कळते किती वाट बघते आहेस तू त्याची. याला तर म्हणतात खरं प्रेम. नको ठेवू मनात काही. फक्त मैत्री तोडू नकोस. तू बोलत नाहीस तर कसं होते मला काय सांगू तुला. बोल माझ्याशी. तुझ्या बोलण्याची सवय झाली आहे ना, राहवत नाही. चालेल ना फ्रेंडशिप तरी. तेवढा तर हक्क आहे ना माझा. अमोलने हात पुढे केला. हो, मित्र आहोत आपण आणि राहू पुढेही. तुम्ही एवढं आलात परत माझ्यासाठी आणि आकाशसाठी. तुमचे उपकार कधीच नाही विसरणार मी. कुछ भी, मैत्रीसाठी काही पण. रात्री आकाश कधी आला ते कळलं नाही. सई सकाळी जागी झाली तेव्हा नेहमीपेक्षा जास्त काळोख होता. घड्याळात पाहिलं तिने. सकाळचे 8 वाजत होते. आकाश अजूनही टेंटमध्येच होता. आकाश, आकाश. सईने त्याला बाहेरूनच आवाज दिला. सईचा ग्रुप बाहेर आलेला होता. आकाश आवाज ऐकून बाहेर आला. केस कापून दाढी केलेला आकाश वेगळाच भासत होता. वाव. त्यातली एक मुलगी पटकन बोलली. सईसुद्धा बघत राहिली त्याच्याकडे. आकाश आला तिच्यासमोर आणि टिचकी वाजवली तेव्हा सई भानावर आली. मी असाच दिसतो नॉर्मल. आकाश हसला. पण त्याचं ते हसू जास्त काळ टिकलं नाही. कारण पावसाचे मोठे मोठे ढग चालून येत होते. वादळ. सईने आकाशकडे बघत म्हणले. हो, लवकर निघावे लागेल. आज सुप्रीला भेटणारच. आकाश सामानाच्या आवराआवर करू लागला. सईने लगेच अमोलला कॉल लावला. अमोल, वादळ येते आहे, कळते आहे ना?
हो हो. मग काय करायचे? आम्ही कन्फ्यूज झालो आहे. निघायचे की नाही? आम्ही निघालो आहे. तुम्ही पण पाऊस यायच्या आधी निघा. आकाश बोलला, पुढे एक लाकडी पूल आहे. तो ओलांडून येतो आम्ही. भेटू त्याच ठिकाणी. सईचा कॉल कट झाला. अचानक मोबाईलची रेंज गेली. पावसाने सुरुवात केली नव्हती तरी वारा प्रचंड वेगाने वाहत होता की धड नीट चालताही येत नव्हतं. आकाश तरी पुढे चालत होता. या सर्वांच्या पुढे वाटेवर काही मोठे दगड पडलेले दिसले त्याला. थांबला तो. पुढे जाणे सुरक्षित नाही. आपल्याला दुसरी वाट शोधावी लागेल. आकाश आजूबाजूला बघू लागला. दूरवर त्याला लाकडी पूल दिसला. तिथे जाण्याचा एकच रस्ता, तोही दगडांनी बंद केलेला. दुसरी वाट म्हणजे समोर असलेलं जंगल. जंगलातून जावे लागेल. सुप्रीला सांगा मी येतो आहे तिथे. ते कुठे आहेत आता? सईने कॉल केला अमोलला. पोहोचलात का तुम्ही? आवाज तुटतो आहे तुमचा. आम्ही चालतो आहे अजूनही, पण वारा खूप आहे. कॉल पुन्हा कट झाला. अमोलही थांबला चालता चालता. सारेच थांबले होते. समोर प्रचंड झाडे झुडूप. यापुढेच तो लाकडी पूल असावा. कोमलचा अंदाज. कारण एकाने सांगितलं होतं असाच रस्ता. सुप्री आणखी टेन्शनमध्ये. आणखी एक अडचण. का कोणाला भेटायला द्यायचे नाही मला आकाशशी? आणि वातावरण आणखी खराब झालं. अडचणीत भर पडली. पूर्ण ताकदीनिशी पाऊस कोसळत होता. तरी आज भेट होणारच या उद्देशाने निघाली सुप्री. प्रचंड पाऊस, त्यात झाडे झुडपे. त्यात खाली जमिनींचा भरवसा नाही. पायाखाली खड्डा की झाडाची फांदी काहीच कळत नव्हतं. काटेरी झाडे टोचत होती, जखमा करत होती, तरी चालत होते. मोबाईलची रेंज गेलेली. सुप्री किती पुढे होती सर्वांच्या. आकाशला आज भेटणारच. सगळेच भिजलेले, चालून चालून दमले. तरी जंगल काही संपत नव्हतं. कधी संपणार हे जंगल? पाऊससुद्धा एवढा होता की समोरचं काही दिसत नव्हतं. डोळे उघडले तर पाणी नुसतं टोचत होते डोळ्यात. काय दिसणार समोरचे? कोण कुठे चालते आहे तेही कळत नव्हतं. अमोलला फोन लागत नाही. सईचा प्रयत्न सुरूच होता. त्यात पावसाने नुसता धुमाकूळ घातलेला होता. थांबायला तयारच नाही. आकाश अजूनही पुढेच चालत होता. त्याला ना पावसाची चिंता ना त्या रानाची. फक्त सुप्रीला आज भेटायचं होतं. या ओढीने भरभर चालत होता अमोल. संजनाने पुन्हा अमोलला सांगितलं, अरे बघ ना सईचा कॉल लागतो का? अगं ट्राय करतोच आहे. रेंजच नाही. मी तरी काय करणार? तरी तो ब्रिज आसपासच असेल ना. पावसाने तर काही दिसत नाही आहे. आकाशला तरी कळेल ना तिथे यायला. कोमल जरा काळजीने बोलली. पुन्हा वादळ नको आहे. आता तरी सुप्री पुढे होती या सर्वांच्या. आज तरी भेट होऊ दे रे गणू. खूप झाली परीक्षा आता. सुप्री मनातल्या मनात देवाचा धावा करत होती. वाराही सुसाट वाहत होता. वर विजांचा आवाज होताच सोबतीला. संजना बरोबर सुप्रीच्या मागे होती, तिला सांभाळण्यासाठी. पुढे 10 मिनिटं ते असेच त्या जंगलातून वाट काढत चालत होते. सगळेच भिजलेले, दमलेले, पोटात काही नाही तरी चालत होते. वेगळीच शक्ती आलेली सर्वांमध्ये. जुना मित्र भेटणार होता ना आज. काही झालं तरी आज त्याला भेटायचेच या आशेनेच सर्व चालत होते. पुढे मोकळी जागा दिसू लागली. आता लागेल कॉल. अमोल मोबाईलकडे बघतच त्या जंगलातून बाहेर आला.
आता मोबाईलची गरज नाही. कोमलने अमोलचा हात पकडून थांबवलं. अमोलसुद्धा थांबला. कारण सगळेच थांबले होते. समोर बघत होते. पलीकडल्या तीरावर काही माणसे दिसली त्याला. अरे, सईचा ग्रुप. लगेच ओळखलं त्याने. सईसुद्धा होतीच. पण आकाश कुठे आहे यात? अमोल बघू लागला. त्या ग्रुपपासून थोडं पुढे आकाश उभा होता. तो याच दिशेने बघत होता. कारण बरोबर समोर सुप्री उभी होती. दोघे एकमेकांसमोर. मध्ये फक्त एक मोठी नदी ओसंडून वाहणारी. सुप्रियाला भरून आलेलं. स्तब्ध झालेली ती. त्याला बघून पावसाचा जोर वाढत चालला होता. आकाशसुद्धा सुप्रीलाच बघत होता कधीचा. अचानक त्याची नजर तिथून काही अंतरावर असलेल्या एका लाकडी पुलावर गेली. सुप्रीला हे समजलं आकाश कुठे बघतो आहे ते. जोराने वीज कडाडली. काही कळेना काय झालं. सुप्री धावत सुटली त्या पुलाच्या दिशेने. ते बघून आकाशसुद्धा धावला. फक्त दोघांना भेटायचं होतं आता. बस. कोणतीही ताकद त्यांना अडवू शकत नव्हती. या दोघांना धावताना पाहून सगळेच त्यांच्या मागोमाग धावू लागले. आधीच दमलेले तरी धावत होते. कमाल आहे ना. यालाच म्हणतात खरं प्रेम. कसली ओढ होती ना दोघांना. पावसाचा जोर आणखी वाढला. त्यालाही आनंदाचे उधाण आलेलं. पण अचानक धावता धावता सुप्रीचा पाय निसरला आणि खाली पडली. हाताला लागलं आणि डावा पाय मुरगळला. सुप्री. आकाश पलीकडून ओरडला. तोही थांबला. संजना तोपर्यंत सुप्रीजवळ पोहोचली होती. तिला तिने उभं केलं. हातातून रक्त येत होते. पायाने चालताही येत नव्हतं. तरी कशीबशी उभी राहिली. संजनाचा हात सोडला तिने. तशीच लंगडत लंगडत पळू लागली पुन्हा. आज नाही थांबायचं. त्याला आज भेटायचंच. आकाशसुद्धा धावू लागला. शेवटी दोघीही त्या पुलाजवळ पोहोचले. दमलेले. आकाश धापा टाकत थांबला एका टोकाला. सुप्रीनेही दुसऱ्या टोकाचा आधार घेतला क्षणभरासाठी. पाऊस तर कोसळत होताच. दोघे पुन्हा समोरासमोर उभे. पण यावेळेस परिस्थिती भिन्न. सुप्रीने पुन्हा जोर लावला. लंगडत लंगडत ती निघाली. आकाशसुद्धा पुढे आला. एका क्षणाला सुप्री धावता धावता खाली गुडघ्यावर बसली. आकाश जवळ आलेला ना. अंगात ताकद होती चालायची. पण भावना एवढ्या ओसंडून बाहेर येत होत्या की नाही चालवलं तिला पुढे. आकाश पोहोचला तिच्याजवळ. तोही गुडघ्यावर बसला. गालावरून हात फिरवला तिच्या आणि गच्च मिठी मारली तिला. त्याच क्षणाला आभाळात केवढ्याने वीज चमकली. जणू त्या निसर्गालाही आनंद झाला असावा. किती वेळ ते तसेच बसून होते दोघे. सईचा ग्रुप, संजनाचे मित्रमैत्रिणी सर्वच हे पाहत होते. साऱ्यांचे डोळे अश्रूंनी वाहत होते. ते पुसण्याचे काम पाऊस चोख बजावत होता. काही वेळाने सुप्रीने मिठी सोडवली. नेक्स्ट टाईम माझ्यासोबतच भटकंती करायची. कितीही बावळट असली तरी माझा हात सोडायचा नाही आता. समजलं ना? नाहीतर आईला नाव सांगेन. सुप्री आकाशला सांगत होती. नक्की. गणू शपथ. आणि पुन्हा मिठी मारली सुप्रीने. त्याचबरोबर संजना, तिचा ग्रुप सर्वच धावत आले. सर्वांनीच या दोघांना मिठीत घेतलं. काय सोहळा होता तो. छान झालं ना. यथावकाश आकाशचे आगमन शहरात झाले. सई तिच्या घरी तर अमोल दिल्लीला निघून गेला. आई वडील आनंदात. त्याच्या ऑफिसमधले खुश. सुप्री संजनासहित आकाशचा सगळा मित्रपरिवार खुश. सगळेच खुश. तरी सुप्रीचा पाय चांगलाच मुरगळला होता धावताना.
त्यामुळे तिला निदान 2 आठवडे तरी घरीच थांबायला सांगितले होते डॉक्टरने. आकाश ठीक होता तरी जवळपास 1 वर्षाहून जास्त काळ त्याने गावात जंगलात घालवला होता. शिवाय खूप अशक्तसुद्धा झालेला होता. काही दिवस हॉस्पिटलमध्ये काढावे लागणार होते त्याला. सुप्री घरी तर आकाश हॉस्पिटलमध्ये. पुन्हा दुरावा. असो, पण रोज फोन असायचे. हो, आकाशला खास मोबाईल गिफ्ट केलेला या सर्वांनी. त्यावरच गप्पा होत असत. अगदी डॉक्टर सांगतो तसं सकाळ दुपार संध्याकाळ रात्र कधी कधी व्हिडिओ कॉल असायचे. अशातच 2 आठवडे भुरकन निघून गेले. आकाश घरी परतला हॉस्पिटलमधून. सुप्रीचा पाय ठीक होत होता. पुढच्या 2 दिवसांनी आकाशने सगळ्यांना भेटायला बोलवलं. त्यांच्या आवडत्या ठिकाणी म्हणजे समुद्रकिनारी. सगळेच सोबत निघाले. आकाश दूर एका कठड्यावर बसून होता. सगळे जलद चालत होते. सुप्री तेवढी लंगडत लंगडत मागे राहिली. आकाश समुद्राकडे तोंड करून बसला होता. काय आहेत रिपोर्ट? संजनाने आकाशला लगेचच विचारलं. आकाशने शांत चेहऱ्याने एक कागद संजनाकडे दिला. तिने उघडून बघितलं. गंभीर झाली ती. तिने कागद पुढे दिला. सगळेच तो कागद बघत होते आणि काळजीत पडत होते. सुप्रीने ते दुरूनच बघितलं. हे सगळे टेन्शनमध्ये आहेत ते. काय झालं? लंगडत लंगडत आली सुप्री. आकाश पुन्हा समुद्राकडे बघत होता. संजनाने तोच कागद पुन्हा घडी केला आणि सुप्री समोर धरला. बोल ना, काय आहेत रिपोर्ट? सुप्री तरीही विचारत होती. सगळेच टेन्शनमध्ये. तिने घाबरतच कागद उघडला. कागदावर एक नकाशा होता. अरे, हे काय? रिपोर्ट कुठे आहेत? सुप्रीला कळेना. मी बरा आहे ग, ठणठणीत बरा. मग रिपोर्ट काय देऊ? औषध आहे माझं ते. आकाश आता बोलू लागला. म्हणजे हे सगळे ॲक्टिंग करत होते का? सुप्री रागवली. त्या 1 वर्षात तुझी स्माईल तेवढी आठवायची. तुझं रागवणं बघायचं होतं ना मला. म्हणून या सर्वांना आधीच सांगून ठेवले होते नाटक ॲक्टिंग करायची म्हणून. हो का? तुला माझा राग बघायचा आहे ना? थांब, दाखवते तुला. म्हणत लंगडतच सुप्री त्याच्या मागे पळाली. आकाश हसत पुढे पळाला. सगळेच हसत होते. शेवटी छान होते ना सगळे? त्यांचा हरवलेला मुलगा. आई वडिलांना त्यांचा हरवलेला मुलगा भेटला. सईला नवीन मित्र शिक्षक भेटला. अमोलला त्याचा आयडॉल मिळाला. संजनाला तिचा जुना मित्र नव्याने भेटला आणि सुप्रीला तिचा जोडीदार नव्या रूपात भेटला. प्रवास तर होतच राहतात, पण हा प्रवास कोणीच कधी विसरणार नाही हे नक्की. काहींचा श्वास घुसमटतो शहरात. त्यांना निसर्गातच प्राणवायू मिळतो. त्या जमातीतलाच आकाशसुद्धा. एवढं होऊन सुद्धा पुढच्या प्रवासाचा प्लॅन बनवलाच त्याने. अर्थात सुप्री होतीच सोबतीला. एक वेळ आकाश स्वतःला थांबवू शकतो, पण मनाला नाही. ते तर कधीच पुढे गेलेलं एका नवीन प्रवासाला. आकाशही तयार झाला मग. पावसासारख्या मित्राचा हात पकडून आणि मनात उधाणलेला वारा घेऊन. एक नवीन प्रवासाला. नवीन प्रवास, नवीन ठिकाण, नवा दिवस आणि नवीन भटकंती. भटकंती पुन्हा एकदा. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या रोमॅन्टिक हृदयस्पर्शी प्रेमकथा, बोधकथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरच असलेली घंटी दाबायला विसरू नका. म्हणजे नवीन व्हिडिओ आल्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तुम्ही ही कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.